नमस्कार, साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्र या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आज आपण कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील आढावा घेणार आहोत। समस्यांचा आढावा, तसेच लोकप्रतिनिधींनी केलेली कामं, लोकांना भेडसावणाऱ्या समस्या याबाबत थेट नागरिकांशी संवाद साधणार आहोत। एकंदरीतच कल्याण पूर्व हा मतदारसंघ कल्याण डोंबिवली शहरातील जरी असला तरी या कल्याण पूर्व भागाला कायमच सापत्न वागणूक मिळत असल्याची तक्रार नागरिक तसेच राजकीय नेते देखील करत असतात। आपल्यासोबत आज काही नागरिक देखील आहेत। ताई, काय सांगाल, या कल्याण पूर्वेतला नागरिक म्हणून तुम्हाला आता काय समस्या भेडसावतात? समस्या म्हणजे भरपूरच समस्या आहेत आमच्या इकडे। ना रस्त्यांची कामं आहेत व्यवस्थित। आज रस्ता बनवला तर 8 दिवसांनी पुन्हा खड्डे पडतात, पुन्हा त्याच्यावर लेप लावला जातो, पण हे योग्य नाही आहे। म्हणजे इथे कुणाचंही सरकार असो, माझं म्हणणं एवढं आहे की जे असे भ्रष्टाचार करत आहेत त्यांना तातडीने अटक व्हावी। म्हणजे पुन्हा तेच होतं आहे, कोणतेही सरकार येऊ द्या, तर हे असं काम असता कामा नये। त्यात महिलांची सुरक्षा नाही आहे, चरस गांजाचं प्रमाण वाढतं आहे, त्याकडेही लक्ष नाही आहे। आम्ही महिला असून आम्ही स्वतः उभं राहून जे चरस गांजे गर्दुले मुलं असतात त्यांना आम्ही फेस करतो। किती जण आमच्या मागे आलेत, आम्हाला धमक्या दिल्या। किती वर्षापासून राहता तुम्ही कल्याण पूर्वेत? मला 52 वर्ष होतील, 52 इयर्स। म्हणजे जन्म इथलाच आहे माझा, कल्याण पूर्व। 52 वर्षापूर्वीचं कल्याण पूर्व आणि आत्ताचं कल्याण पूर्व याच्यात काही फरक जाणवतं? थोडाफार फरक, म्हणजे तेव्हा वस्ती नव्हती, आता वस्ती वाढली। म्हणजे शेतं तोडून म्हणजे बरेच इमारती बांधल्या गेल्यात। मूलभूत सुविधा त्या प्रमाणात पुरवल्या जातात? मूलभूत सुविधा म्हणजे कसं, पाण्याची समस्या आहे तशीच आहे। पाण्यात जी मिलावट होते, आता त्या दिवशीच नितीन निकम भाऊंनी आंदोलन केलं होतं, आम्ही तिकडेही होतो, की पाण्यात जी भेसळ होते, सांडपाणी मिसळलं जातं आहे, याकडे कुणाचंही लक्ष नाही। ते एकंदरीतच गढूळ पाणी आणि खड्डेमय रस्ते या समस्यांवर आता या ताईंनी सध्या आपलं म्हणणं मांडलं आहे। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत। दादा, काय सांगशील, इतक्या वर्षापासून कल्याण पूर्वमध्ये तुम्ही राहता, एकंदरीत आजही त्याच समस्या समोर येतात, तर तुम्हाला काय समस्या भेडसावत? कल्याण पूर्वेचं 3 टर्मपासून आमदारकी कल्याण पूर्वेला भेटली आणि तिथून जर आजपर्यंतचा जर विकास बघितला तर फक्त आमचे बोगदे गेले आणि एक फ्लायओव्हर आला, त्या व्यतिरिक्त आम्हाला इथे कोणताही विकास दिसत नाही आहे। आणि जेव्हा आम्ही पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधतो तर त्यांचं कन्सेप्ट क्लिअर नाही आहे की नगरसेवकांकडनं काय कामं पाहिजे आणि आमदाराकडनं काय कामं पाहिजे। अशा याच्यात आमिषे दाखवून इलेक्शन होतं, त्या आमिषांना बळी पडतात। कारण कल्याण पूर्वेतले जे नागरिक आहेत हे खरंच त्यांचं एवढे सुशिक्षित नाही आहे। तिथे खूप जास्त कामगार वर्ग आहे, इथे मजूर वर्ग आहे आणि त्यांच्यासाठी छोट्याशा पैशाचं आमिष पण फार मोठं ठरतं। आणि तसं होऊन आज 15 वर्ष झाले, प्रगती आमची इथे काही दिसत नाही आहे। एकही ग्राउंड नाही, जे ग्राउंड होते ना ते ग्राउंड आता पार्किंग झोन झालेले आहेत। आणि इथे 2 गोष्टी आहेत की गाववाले आणि भाडोत्री असा एक प्रकार आहे, आणि गाववाले शेठ आणि त्यांच्या मागे भाडोत्री असं होऊन एकंदरीत राजकारण जे विकासाचं व्हायला पाहिजे ते इथे होताना दिसत नाही आहेत। आज कल्याण पूर्वेत एवढ्या सामाजिक संस्था आहेत पण त्या एकत्र येऊन काम करताना दिसत नाही आहे। कारण की ही या दादाची संस्था, ही या शेठची संस्था, जे भूखंड आहे किंवा जे विकास कामातनं हॉल निर्माण झालेले आहे ते ज्यांनी केले ते आज त्याचे कारभारी होऊन बसलेले आहेत। ते समाजासाठी फार कमी वापर होताना आम्हाला दिसतो। विद्यार्थ्यांसाठी खेळाच्या कोणत्याच वस्तू या ठिकाणी उपलब्ध नाही आहे। सांगायला आनंद होतो की कल्याण पूर्व हा कबड्डीसाठी, कुस्तीसाठी फेमस आहे। अगदी आमची मुलं राष्ट्रीय स्तरावरती जाऊन त्यांनी कामं केलेले आहे, पण ते कबड्डी खेळण्यासाठी एकच मैदान संपूर्ण कल्याण पूर्वमध्ये आहे। शिक्षणाच्या बाबतीत म्हटलं तर शाळा तर खूप आहे, पण त्या शाळामध्ये काम करणारे जे शिक्षक आहेत त्यांचं BEd DEd असं काय होताना आपण दिसत नाही। आपणच काही दिवसापूर्वी एक न्यूज केलेली, त्याच्यामध्ये आपण खुलासा केलेला। त्याच्यामुळे इकडे आमच्या इकडे एका साईडला अनधिकृत शाळेंचं पेव आहे, ते चेक केलं जात नाही की या आमचा मुलगा ज्या वर्गात जातो आहे ती अधिकृत तुकडी आहे का शासनाची, किंवा ज्या शाळेत जातो आहे ती शाळा अधिकृत आहे की नाही। एकंदरीतच अनधिकृत शाळा तसेच मैदानं या बाबतीत देखील आता या समस्या प्रकर्षाने जाणवत आहेत। दादा, काय वाटतं तुम्हाला, तुम्ही इतक्या वर्षापासून कल्याण पूर्वेत राहत आहे,
गेल्या 15 वर्षात काय विकास झाला कल्याण पूर्वेतला, कोणत्या समस्या प्रकर्षाने तुम्हाला जाणवतात? सर, तुम्ही जे प्रश्न विचारला की कल्याणपुराला सावत्र वागणूक दिली जात आहे, त्यामध्ये तुमच्या प्रश्नामध्ये खूप मोठे उत्तर आहे. कारण सावत्र मी वागणूक नाही विचारला, असा आरोप सातत्याने राजकीय नेत्यांकडून नागरिकांकडून केला. जनता नागरिक नेहमी सातत्याने करते, कारण हे खरं आहे. सावत्र वागणूक नेहमी कल्याणपुराला भेटत गेलेली आहे. जसे आपल्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक, आरोग्य आणि क्रीडामध्ये नेहमी आपल्या ह्या कल्याणपुराला मागास टाकण्यात आलेलं आहे. आणि नेहमी या कुठल्याही गोष्टीमध्ये आपले खेळाडू पण चांगल्या प्रकारे राष्ट्रीय स्तरावर यांनी सांगितल्याप्रमाणे आहेत. आरोग्यासाठी पण आपण बघितलं असेल, कल्याणपुराला आरोग्यासाठी आपल्या कलवा छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलला जावं लागतं आणि तर कुठेही दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं. असं मूलभूत गरजा आरोग्यामध्येही नाही. शिक्षणाच्या बोलण्याप्रमाणे यांनी सांगितल्या प्रकारे हेही जे संस्थापक आहेत, ज्यांनी शिक्षण खोलले आहेत, त्यांनी फक्त गोरखधंदा, पैसा कमवण्याचा धंदा केलेला आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारची शैक्षणिकमध्ये पण कल्याणपुराला काही विकास भेटला नाही आहे. आणि क्रीडामध्ये तर राष्ट्रीय स्तरावर आपले जाऊन आपले खेळाडू पण त्यांनाही कुठली गुणवत्ता, म्हणजे पुन्हा त्यांना अनुदान, मानधन कुठल्याही प्रकार देत नाही. मला असं वाटतं की कल्याणपुरामध्ये हा विकास बंदच पडलेला आहे. आणि विकास पूर्व नियोजित होण्यासाठी पुन्हा आपल्याला एक नवीन प्रकाश, नवीन भावी हिसाब शोधावं लागेल. एकंदरीतच विकास बंद पडल्याचा आरोप होतोय. तर या ठिकाणी अजूनही काही नागरिक आपल्यासोबत आहेत. दादा, कल्याण पूर्वेतली एक मोठी समस्या आहे अनधिकृत बांधकामं. हा पूर्ण जो परिसर आहे, पूर्ण परिसर कल्याण पूर्व कंजस्टेड परिसर आहे. याबाबत क्लस्टरची योजना राबवण्याबाबत पण अनेकदा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. काय सांगाल त्याबाबत? कल्याण पूर्वचा विकास केव्हा होईल? जेव्हा की कल्याण पूर्वचा यू टाईप रस्ता जो मोठा होईल, 80 फुटाचा रस्ता करण्यासाठी महानगरपालिकेकडून आम्ही 15 वर्ष अपेक्षा करतो, परंतु महानगरपालिकेने त्याकडे लक्ष दिलं नव्हतं. मधल्या वेळात आम्ही 7,500 लोकांच्या सह्या घेतल्या की ज्यांनी लिहून दिलं की आम्हाला कल्याण पूर्वमध्ये 80 फुटाचा रस्ता पाहिजे. आणि त्यानंतर आयुक्तांना भेटलो आम्ही सर्व, गणपत शेठना भेटलो, त्याच्यानंतर आमचे आप्पा जगन्नाथ शिंदे यांना भेटलो, त्यांच्या मिटिंगा लावल्यानंतर आयुक्तांना भेटलो. आणि त्याच्यानंतर आम्ही क्लस्टरसाठी त्यांना प्रोत्साहित केलं की क्लस्टर योजनेमार्फत तुम्ही करू शकतात. कारण जोपर्यंत ते आमदारांचं म्हणणं असं होतं की लोकांना बेघर करायचं नाही, तर आम्ही त्यांना सांगितलं की बेघर करू नका, पण तिथं क्लस्टरच्या योजनेमध्ये त्यांना तिथं बसवा, त्यांना त्यांचं पुनर्वसन तिथंच करा. परंतु कल्याण पूर्वच्या विकासासाठी 80 फूट रस्ता हा होणं गरजेचं आहे. त्याशिवाय कल्याण पूर्वला काही आपल्याला स्कोप नाही आहे. आणि त्या दृष्टीने आता आज 1.5-2 वर्ष झालेत त्या बोलणं करून, परंतु अजूनही क्लस्टरमध्येच आम्ही अडकलेलो आहोत. आणि आम्हाला तरी वाटत नाही, आज 60 वर्ष मला इथं झालं, माझा जन्म इथं आहे, परंतु कल्याण पूर्वचा यू टाईप रस्ता होईल असं मला तरी वाटत नाही. कारण एक इथली जनता ही जनता फक्त भुरळते. कारण इथली लोक जोपर्यंत एकत्र होत नाही, लोक जोपर्यंत आवाज उठवत नाही, तोपर्यंत ना प्रतिनिधी आवाज उठवणार, ना कोण काय करणार. इथं आमदार झाले, खासदार झाले, काही कोणाला काही घेणं देणं नाही. कल्याण पूर्वच्या विकासाच्या बाबतीत कोणी लक्ष घालत नाहीत. आणि त्यासाठी आमचं म्हणणं आहे की कल्याण पूर्वच्या जनतेने यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा. आणि पक्ष कुठलाही राहू द्या, आपल्याला पक्षाशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते आहोत, परंतु इथल्या कल्याण पूर्वचा विकास होणं हा गरजेचं आहे. कल्याण पूर्वेतला विकास होणं गरजेचं आहे. साहेब, आपण विजयनगर परिसरात इतक्या वर्षापासून राहतात, काय समस्या सध्या तुम्हाला त्या परिसरात भेडसावतात किंवा पूर्ण कल्याण पूर्वमध्ये काय वाटतं तुम्हाला? जवळपास 45 वर्ष मी ह्या कल्याण पूर्वमध्ये राहतो आहे. आणि सुरुवातीपासनं कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम तसेच डोंबिवली ह्या महानगरपालिकेचे जे भाग आहेत, त्यामध्ये सर्वात जास्त अविकसित भाग किंवा गुंडागर्दी जे सुरुवातीपासून आम्ही ऐकत आहोत, ती गर्दुल्ल्याचा समस्या इकडे खूप आहेत. त्या दुसरी गोष्ट, या जे काही रस्त्याच्या समस्या आहेत त्या, दुसरी गोष्ट जे काही क्रीडांगणं पाहिजे, आरोग्याच्या समस्या आहेत. आणि ह्या सोडवल्याशिवाय कल्याण पूर्वचा विकास होईल असं वाटत नाही. जे साहेबांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे निरनिराळ्या संस्था निवळच राजकारणी लोकांवर किंवा पुढाऱ्यावर अवलंबून न राहता या सामाजिक संस्था ज्या काही, एकंदरीतच लोकांनी एकत्र येण्याची गरज देखील या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिकांनी किंवा सामाजिक संस्थाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. तिवारीची वाढती गुन्हेगारी ही कल्याण पूर्वेतली सध्या डोकेदुखी ठरते. काय सांगाल तर? विशेषकर क्या साहब, युवा पीढ़ी जो है 8वीं कक्षा का युवा पीढ़ी 9वीं 10वीं कक्षा गांजा चरस के आड़ में जाके उसके पास पीने के लिए पैसे नहीं होते तो गुनहगारी करता है, गाड़ी चुराता है, घर में चोरी करता है. पुलिस प्रशासन को हमने इस विषय पे बार बार निवेदन दिया है. आमदार खासदार को कई बार लेटर दिया इस विषय में कि साहब ये जो गांजा चरस का मामला युवा पीढ़ी खराब हो रही है, उसके विषय ध्यान दो. पुडारी को कुछ लेना देना नहीं है. और आप जो विकास की बात कर रहे हो सर, विकास कहाँ से होगा साहब? महानगर पालिका से 1 करोड़ का फंड पास होता है, 40% तो चले जाता है वहाँ पे.
1 करोड़ में 40 लाख रुपया बांटने में जाता है, 60 लाख रुपये का काम होता है, उसमें कहाँ से विकास होगा बताइए आप। पहले ये भ्रष्टाचार बंद होना चाहिए कि 1 करोड़ का फंड आ रहा है, उस 1 करोड़ फंड में 1 करोड़ के बजाय 80 लाख का तो फंड यूज होना चाहिए, इधर 50% तो निकल जाता है, कहाँ से होगा साहब बताइए ये। आपको क्या लगतं आहे अभी हे जो विधानसभाच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात, इथून मागचे आमदार आणि तुम्हाला आता कसा आमदार हवा आहे, म्हणजे आमदारांनी काय केलं पाहिजे आणि कसा आमदार हवा? सर आमदार शहर निर्माण के साथ में व्यक्ति निर्माण करने वाला भी आमदार होना चाहिए। अपने युवा पीढ़ी आगे जाके कैसे निर्माण होंगे, खेल में, कूद में, शिक्षा में, और जब आगे बढ़ेंगे तो कल्याणपुर का उसमें नाम होगा। ऐसा कुछ यहाँ पे चल ही नहीं रहा है, एक ही चल रहा है कि हमको 10 करोड़ का फंड आने दो, काम चालू करने दो। उसमें तुम्हाला काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आमदार सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना घेऊन चालणारा आणि सर्वांच्या समस्या माहीत असलेला, कल्याणपूर्वच्या समस्या ज्यांनी लहानपणापासून भोगलेल्या आहेत आणि सर्वसामान्य अनुभव त्यांनी घेतलेले आहेत. दुसरी गोष्ट मला असं वाटते की आमदार हा सर्वसामान्य नागरिकातून निवडून दिलेला असतो, परंतु आमदार झाल्यानंतर बरेचदा असं होते, एक तर त्या बंगलात राहतात, त्यांच्यासमोर एक मोठा कुत्रा असतो, त्याची भीती वाटते, किंवा त्यांच्या घरी बरेचशा नंदी, त्यांना पूजल्याशिवाय आपण आमदारापर्यंत जाता येत नाही. दुसरी गोष्ट, आमदार हा कोणत्याही पक्षाचा असू द्या, लोकांना न्याय देणारा आणि लोकांच्या समस्या सोडवणारा, ज्या काही समस्या आहेत त्याची जर त्यांना जाणीव असेल, आणि पक्ष, जात पात, जनरली आता मला असं वाटते आमदार तर कसा असायला पाहिजे, पण लोकांचेही जे काही आम्ही वोटिंग करतो त्यासुद्धा नागरिकसुद्धा तेवढेच जबाबदार असतात जेवढे आमदारांना आपण निवडून आल्यानंतर जबाबदार धरतो. तर नागरिकांचंही काय कर्तव्य आहे की साधारण योग्य आमदार आपण निवडून देण्याची खबरदारी घ्यायला. काय सांगाल एकंदरीत सामाजिक संस्थांसोबत तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून जोडले गेले आहात, 15 वर्षापासून कल्याण पूर्वेची जी अवस्था आहे, तर आता येत्या निवडणुकीत आमदारांनी काय काम करावं व आमदार तुम्हाला कसा हवा आहे? आमदार आम्हाला असाच पाहिजे की त्यांनी आमदाराचं काम केलं पाहिजे, आमदारांनी नगरसेवकाचं काम करू नये. आज कल्याणपूर्वमध्ये तेच होतं आहे, आमदार नगरसेवकांचं काम करतात, नगरसेवकांना वेगळा निधी आहे, नगरसेवकांनी वेगळं काम करायचं आहे, गल्लीतल्या पायवाटा, गटारी जे काय ते नगरसेवकांनी करायचे, आणि आमदारांनी जे मोठे प्रोजेक्ट आहेत, आज कल्याणपूर्वमध्ये आपण रॅशनिंग डिपार्टमेंट, कल्याणपूर्वेला एक शक्तिधाममध्ये एक इमारत तयार आहे, त्या इमारतीमध्ये पोलीस स्टेशन होऊ शकतं, तिथं रॅशनिंग ऑफिस होऊ शकतं, MSCBचं कार्यालय होऊ शकतं. 15 वर्षात काही कामं झालीत या मतदारसंघात आमदारांकडून? मला तर असं काही दिसत नाही. मला कॉर्पोरेशनची कामं दिसतात, कॉर्पोरेशनच्या लेवलचे म्हणजे नगरसेवकांची कामं दिसतात, परंतु आमदारकीच्या लेवलचं काम मला अजून दिसलेलं नाही आहे. आता काय वाटतं आमदार कसा असावा? आम्हाला आता कल्याणपूर्वेचा आमदार जो आहे तो पहिले तर सुशिक्षित असला पाहिजे, दुसरं त्याची पार्श्वभूमी, त्याची आणि त्याच्या एकंदरीत कुटुंबाची ही गुन्हेगारी नसली पाहिजे. असा आमदार जेव्हा कल्याणपूर्वेचे खरंच प्रश्न मांडेल तेव्हा इथले प्रश्न सुटतील. जसं KDMCने कल्याणपूर्व आणि पश्चिममध्ये खूप भेद करते. 2003ला जे परिवहनची सेवा सुरू झालेली, तर इथून आम्हाला बिर्लावलीला जायला बस उपलब्ध होती, आज ती सेवा पण आम्हाला इथे नाही आहे. एकंदरीत आपण जर आता बघितलं तर कल्याणपूर्व जसं विकास नसल्यामुळे बदनाम आहे, तसं गुन्हेगारीमुळे पण बदनाम आहे. आता ही गुन्हेगारी राजकीय स्वरूपाची पण आहे, ही गुन्हेगारी जे चरसी गर्दुल्ले किंवा ज्या हाणामाऱ्या वगैरे होतात त्या स्वरूपाची आहे. तर एकंदरीत काय रोल असावा आमदारांचा यामध्ये, आणि तुम्हाला अपेक्षित आमदार कसा हवा? मुळात जेव्हा आम्ही प्रशासनाबरोबर पण काम करतो, म्हणजे पोलीस स्टेशनबरोबर जेव्हा काम करतो, आम्ही गुन्हेगारांना तिथे घेऊन जातो, पण त्या गुन्हेगारांना फोन येतो, प्रेशर येतो प्रशासनावरती, आणि तो कोणता तरी मोठ्या राजकीय नेत्याचा असतो, आणि ते जे गुन्हेगार आहेत त्यांना, तर माझा जो आमदार असेल ना तो पोलीस स्टेशनला कधीच त्यांनी फोन करू नये, गुन्हेगारांना कठोर शासन झालं पाहिजे या एका मताचा असला पाहिजे. दादा काय वाटतं तुम्हाला आमदार कसा असला पाहिजे? आमदार हा सामाजिक बांधिलकी जपणारा पाहिजे. कारण आमदाराच्या ऑफिसमध्ये जाण्याच्या अगोदर जसे हे बोलले नंदी हा विषय नसला पाहिजे. आमदाराच्या ऑफिसमध्ये जाताना लोकांना असं वाटलं पाहिजे की मी माझ्या स्वतःच्या माणसाकडे चाललेलो आहे आणि त्याच्या माझ्याकडनं 100% काम पूर्ण होईल असा आमदार पाहिजे. आणि असा आमदार हा कल्याणपूर्वमध्ये आहे आणि भाविक आमदार होणार आहे. आणि या भाविक आमदाराची खूप काम. मॅडम आपण महिला आहात, गेल्या 52 वर्षांपासून तुम्ही मला सांगितलं मी इथे राहत आहे, तर ह्या आता 2 महिन्यांवर आता ते इलेक्शन्स आलेत विधानसभेचे, तर काय वाटतं तुम्हाला महिला म्हणून की तुमचा ह्या मतदारसंघातल्या आमदारांनी काय कामं केली पाहिजेत
आणि तुमच्या अपेक्षा काय असणार आहेत? मुळात आमदारांनी म्हणजे स्वतःहून वेळ दिला पाहिजे आम्हाला, म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी याला त्याला असं फोन, म्हणजे आम्हाला तसं जावं लागतं. तर त्यांनी डायरेक्ट इथून मागे जे 3 टर्म आमदार होते त्यांच्यापर्यंत काही तुम्हाला पोहोचता आलं नाही असं म्हणायचं आहे? हां, मला तर स्वतः एक तसा अनुभव आला की जे मधले लोक असतात त्यांच्याद्वारेच आम्हाला जाता येतं. तर तसं नसावं. त्यांचं महिन्यातून एकदा तरी जे नागरिकांचे प्रश्न असतात त्यासाठी त्यांनी एक अशी बैठक बोलवावी किंवा काय मीटिंग बोलवून प्रत्येक समस्या ऐकाव्यात आणि ऑन दी स्पॉट निर्णय घ्यावा. आता रस्त्यावरचे खड्डे सगळ्यांना दिसत आहेत की हे आता गणपती येत आहेत म्हणून लेप चढवलं आहे त्याला, परत आता ते महिनाभरांनी पुन्हा ते खड्डे तसेच होणार आहे. मग तुम्हाला माहिती आहे ना कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिले, कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, मग त्याला तुम्ही अटकेत नाही, म्हणजे त्याला शिक्षा नाही करू शकत तुम्ही. म्हणजे हा सगळा भ्रष्टाचार सगळ्यांनाच माहिती आहे, पण जो बोलतो त्यालाच कुठेतरी दाबलं जातं. तर काय वाटतं तुम्हाला, कसा असावा आमदार? दादा तुम्ही आता डायरेक्ट आमदारांविषयीच विचारलं म्हणून सांगते, कारण मी एक सोशल वर्क आहे. मी अनेक लोकांना म्हणजे आता लेटेस्टचं सांगते, ज्या योजना आल्या होत्या त्या योजनेच्या मार्फत मी अनेक महिलांना, जी महिला जसं ताई बोलल्या की डायरेक्ट पोचू शकत नाही, पण मी अशा महिलांना घेऊन, मी कुणाचं नाव घेत नाही, अशा ठिकाणी मी जाऊन फॉर्म भरलेत. घरघंटी असो, शिलाई मशीन असो, फॉर्म भरलेत. पण दादा त्यातही भ्रष्टाचार केला गेला की त्यांनी त्यांचे ओळखीचे चेहरे बघितले आणि त्याच महिलांना त्या योजनेचा लाभ मिळाला. पण आता लेटेस्ट सांगते, आता जी लाडकी बहीण योजना जी आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी आणली होती, तर त्या योजनेत मी जरा चेंजेस केले की मी जिथे फॉर्म भरला होता तिथे न जाता मी आमदार दादांच्या ऑफिसला जाऊन ते फॉर्म भरलेत. पण ऑब्व्हियसली मीही त्या योजनेची लाभार्थी आहे, मलाही मिळाली आणि माझ्यासोबत मी जेवढ्या महिलांना घेऊन गेले त्यांनाही त्या गोष्टीचा लाभ मिळाला आणि ऑब्व्हियसली त्या गोष्टीचा सगळ्या महिलांना आनंद आहे आणि त्या योजनेचं स्वागत करायला तर पाहिजे. पण ज्या महिलांना ही महिलांसाठी असते योजना, मग ती कुठल्या पक्षाची असो किंवा काही असो. पण ह्या ज्या सरकारी योजना आहेत या आता आल्यात, त्याचे लाभार्थी पण झालेत, पण इतर ज्या समस्या आहेत त्या योजनांव्यतिरिक्त एक महिला म्हणून किंवा एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की जो आता निवडून येणारा जो आमदार आहे त्यांनी कुठल्या समस्यांना प्राधान्य द्यावं, कोणत्या समस्या सोडवावं? एक तर पहिले म्हणजे महिला सुरक्षा ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण आमच्यासारखी धाडसी महिला पण आहे ना, कधी आता रात्रीची बाहेर निघाली तर विचार करते निघू की नको. पहिले तर मी सरकारला हेच सांगेन की महिलांची सुरक्षा जास्त बेटर आहे, पहिले त्या येणाऱ्या आमदारांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाल जी काही विकास कामे, तर मी चिंचवाडा ज्योतिनगर या साईडला राहते आणि मी आमदार साहेबांच्या मार्फत अनेक विकास कामं मी करून घेतले, कारण आमच्या इथे नगरसेवक हा नव्हताच. म्हणजे निवडून आलेला होता आणि जसं काका म्हटल्याप्रमाणे त्या खुर्चीवर बसून आणि आधी एक कुत्रा बसलेला असतो ते त्याला पाळत बसतात. बट ह्याप्रमाणे आमच्या इथल्या नगरसेवकाची दशा होते. त्यामुळे आम्हाला जी काही विकास कामे हवी होती ती झाली नाही. पण आम्ही असं बोलेल की जी विकास कामं आम्ही करून घेतली, म्हणजे गटारी असो, पाणी असो, रस्ते असो, ठीक आहे, ही जरी नगरसेवकांची कामं आहेत, पण आमच्यासारख्या वॉर्डमध्ये जर नगरसेवकच नाही मिळाला तर आम्ही आमदारांकडेच धाव घेऊ. आणि ऑब्व्हियसली नगरसेवकाची कामं आमदार दादांनी गटारी असो, घंटागाडी असो, कचरा उचलणं असो ही केलीत. आणि नक्कीच मला जो माझ्या एरियामध्ये लाभ मिळाला आहे त्याच्यासाठी तर मी नक्कीच म्हणेल जे एकंदरीतच आपण कल्याण पूर्वेतील ह्या मतदार, यामध्ये नागरिक आहेत, महिला आहेत, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक या सर्वांशीच आता संवाद साधला आहे. कल्याण पूर्वेतील वाढती गुन्हेगारी, इथे रखडलेले प्रकल्प, विविध रखडलेली विकास कामं याबाबत नागरिकांनी स्पष्टपणे आपलं मत मांडलं. एकंदरीतच विकास करणाराच आमदार आम्हाला हवा आहे असा आवाज या नागरिकांकडून सध्या करण्यात येतो. अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.